वारीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे। मी कळा कुसरी काहीच नाही, बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनुष्याकृते रागवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे कार्य तुका पूर्ण ब्रह्म प्रकाशी। जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नांदळे इहलोकी। भवसिंधुसी बांधिला शेतुजेने, आनंदा विना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी, परिणय हा लीला निर्विकारे। स्वयेसी हरी व्यापक सर्व जीवा, तुका तुझे हा प्रब्रह्म ठेवा। जया पूजिले अदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केली, त्यागे ते दिव्य लोकाशी नेले। सेवेला की सेवक झाले, सेवेला की सेवक शरण आलो म्हणे तुका, तया माझे दंडवत। कधी थोडी हनुमंत अखंडानंद रूपाय, सविज्ञानप्रदायिने भगवद्वाणी दिनेशाय। पुंडाख्य गुरुवे नमो नमः। जयांची केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। ते जीवन श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कार मुनी आता। मन जोडून पायी ठेवितो माता, तुका विनवे पंढरीनाथा। रंग गोडवा विरण्य कथा, पूर्वी मनोरथा माये बापा। आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या।
प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट संत शिरोमणी श्री तुकोबाराय यांच्या खात्यातील 4092 पैकी त्यातलाचा उत्कृष्ट असा असणारा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकोबाराय असं प्रतिपादन करतात, जे आपल्या स्वतःच्या हिताविषयीचे साधक जागा आहे, जे साधक आपल्या हिताविषयी जागा आहे आणि सतत तळमळ सुद्धा आहे आणि प्रज्ञा सुद्धा करतोय, अशांच्या आई वडिलांना तुकोबाराय धन्यता देतात। आपुलिया गीता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात। अशांच्या आई वडिलांच्या पोटी मुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी ग वाटे देवा। अशांच्या आई वडिलांच्या पोटी असे कन्या पुत्र कसे जन्माला येतात? सात्विक जन्माला येतात। नवे नवे भगवंताला सुद्धा या कन्या पुत्राविषयी एक हरिक वाटतं, हरीश वाटतो आणि ते कन्या पुत्र करतात काय? तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। अशांच्या आई वडिलांच्या पोटी जे कन्या पुत्र जन्माला येतात ना, ते काय करतात? गीता भागवत श्रवण करतात आणि अखंड भगवंताचं नामचिंतन करतात। असे जे करतात, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। जे अखंड नामचिंतन करतात, गीता भागवताचा जसं श्रवण करतात, आपल्या हिताविषयीची जागा आहे, अशांची तुकोबाराय म्हणतात, मला त्यांची सेवा घडावी। सेवा घडल्याने काय होते? माझा शासनार आयुष्य तरी माझ्या दैवाला पारावर राहणार नाही, असं तुकोबाराय या अभंगामध्ये या पद्धतीचं तू आम्हाला सांगत आहे। म्हणून अभंगाशी जसं जमेल तसं मी धावता पावर्त केलेला आहे। मला जिथून जे विचार केलं तरी चालते, काय हरकत नाही। कीर्तन संपलं म्हणाला काय हरकत नाही बरं का। म्हणून त्यापूर्वी पर्याय द्यायचा म्हणजे असा, चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या भाग्याने तुम्हा सर्वांच्या प्रेमाने गावकऱ्यांच्या कमिटीच्या अध्यक्षांच्या टाळकऱ्यांच्या सर्व गावातील मंडळींच्या म्हणण्याने आणि हरी महाराज यांच्या फोनने आलेली सेवा ही माझ्याकडे आहे। आता आजची सेवा म्हणजे फार मोठी सेवा आहे महाराज। हा जो पर्वकाळ आहे ना, हा पर्वकाळ एवढा मोठा आहे, त्याचं वर्णन करणं आपल्यालाच होतं, दुसऱ्याला होऊ शकत नाही। वर्णन आपल्याने का होतो, हा का होतो, असे मी का म्हणतो, ते हे सोळा हे पर्वकाळ आपल्यालाच पाहायला, आपल्यालाच ऐकायला मिळते। जे मागे गेले, आजा मेला, पंजा मेला, बापू मेला, सगळे गेले महाराज। हे 375 बार वैकुंठ गमन सोहळा तुकोबारायांचं बीज म्हणजे 375वा सोहळा आहे। ते आपल्याला आम्हाला पाहायला, ऐकायला, सेवा करायला भेटते, म्हणून आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत। या कालावधीला, या पर्वकाळाला काय म्हणतात? 300 त्रिशतकोर अमृत महोत्सवी असा असणारा बीजेचा सोहळा आहे, हा पर्वकाळ आहे। त्रिशतकोर अमृत महोत्सव काय म्हणतात? तर याच्यामध्ये असं आहे महाराज, जे आपल्या सेवेला, आपल्या तपाला ज्यावेळेस 12 वर्षे पूर्ण होतात त्याला एक तपपूर्ती सोहळा म्हणतात, आणि आपल्या तपाला 25 वर्षे त्यावेळेस पूर्ण होतात त्याला रौप्य महोत्सवी सोहळा म्हणतात। आपल्या तपाला 50 वर्षे त्यावेळेस पूर्ण होतात त्याला सुवर्ण महोत्सवी म्हणतात, आणि आपल्या तपाला ज्यावेळेस 75 वर्षे पूर्ण होतात त्याला अमृत महोत्सव म्हणतात। गेल्या 3 वर्षाखाली आपल्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव सोहळा आपण साजरा केला। 75 वर्षे ज्यावेळेस पूर्ण झाले त्याला अमृत महोत्सव म्हणतात, आणि ज्या तपाला 100 वर्ष पूर्ण झाले त्याला एक शतकोत्तर शताब्दी असे म्हणतात। असे एक सुवर्ण महोत्सव नाही, रौप्य महोत्सव नाही, अमृत महोत्सव नाही, तर एक शतकोत्तर महोत्सव नाही, तर 3 शतकोत्तर
अमृती महोत्सव सोहळा आज आपल्याला तुम्हाला ऐकायला भेटत आहे आणि आपल्याला सेवा करण्यासाठी भेटत आहे. म्हणून आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. म्हणून ही सेवा तुकोबरांची सेवा म्हणून आहे. ही सेवा दादासाहेबांची सेवा आहे. ही आपल्या गुरु महाराजांची सेवा आहे. म्हणून मी काय फार मोठा कीर्तनकार नाही. मी काय 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 असं एक तर्काने सांगणारा असा ज्ञानी सुद्धा मी नाही. स्वतः माऊली म्हणतात येरवी तरी निवडको जरी झाला अविवेको तुम्ही संत कृपा दीपको सोजळू असे. स्वतः माऊली म्हणतात ज्ञानेश्वरी लिहित असताना येरवी तरी निवडको जरी झाला अविवेको तुम्ही संत कृपा दीपको सोजळू असे. तुम्ही संत महात्मे आहात. माझी सेवा करून घेण्यास तुम्ही समर्थ आहात. म्हणून महाराज म्हणतात ही ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही माझी सेवा पूर्ण करून घेऊ शकता. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. कसे महाराज म्हणतात लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिशीच आहे. लोखंडाला सोनं करण्याची ताकद परिसामध्ये आहे. मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. जो मनुष्य मरतो त्याला जिवंत करण्याची ताकद अमृतामध्ये आहे. पुढे महाराज पुढे जाऊन सांगतात एका मुख्याला बोलण्याची ताकद ज्याच्याकडे आहे ती म्हणजे सरस्वती माता. जली प्रकटे सिद्ध सरस्वती मुकया ही अति भारती येत वस्तू सत्तिष्ठ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. एका मुख्याला बोलण्याची ताकद संत महात्म्यामध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात बरं का रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्वे चालता हरविला शांती रूपे प्रकटीला ज्ञानोबा माझा. एवढे असं आपण तर चालते बोलते एक जीव माणूस आहोत. महाराज चालवी जड वेळी चालवी तुमच्याची एका रेड्याला बोलण्याची शक्ती काय. अहो तुम्ही आमचं चालते बोलते माणसं. जर संतांची कृपा झाली चालविली जड भिंती हरली चांगली यांची भक्ती मोक्ष मार्गाचा सांगती ज्ञानोबा माझा. असं असणारे ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरी लिहित असताना वर्णन करतात. म्हणून तुम्ही स्वते मायबाप फार मोठे ज्ञानी गुणीजन वृंद असे असणारे तुम्ही मला लाभलेले आहेत. सगळ्यांचे नाव आपल्या संत महात्म्याचेच आहे. इकडून सुरू करायला गेलं एकनाथ महाराज, इकडून सुरुवात करायला गेलं आमचे मारुती महाराज, इकडून सांगायला गेलं विठ्ठल महाराज आणि त्यांचे दोघांचे असणारे हुली महाराज बरं का गुलगोंडा महाराज आणि इकडं आता ज्ञानदेव महाराज नामदेव महाराज पांडुरंग महाराज हरी महाराज. अरे काय सांगावं सगळे संत मंडळी आज आपल्या सेवेला कीर्तनाला उपस्थित आहेत. सर्व तुमच्या श्रोते महाराजांचे तुम्हाला सर्व टाळकऱ्यांच्या चरणी लागतो आणि माझा सुरुवात करतो. आता दे जो अवधार तुम्ही बोलले द्या मी बोले जैसे चेष्टे सूत्राधीन दामयंत्र असं असणार तुम्ही श्रोते महाराज. तुम्ही तर कीर्तनासाठी थांबले आहात बरं का. मला आता तुम्ही साथ करा असे माऊली महाराज म्हणतात बरं का. त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा मला असं असणारा साथ द्या आणि सर्व मिळून आपण भगवंताची सेवा तुकोबाराची सेवा आपण करणार आहोत. हे 375 वर्ष इतकं दैदिप्यमान इतकं असं असणारं वर्णनीय असं असणारा सोहळा आज आपल्याला देहूमध्ये पाहायला मिळते बरं का. काय मोठा सोहळा महाराज किती मोठा सोहळा त्याचं वर्णन करणं शक्य नाही. तुकोबारा यांच्या 5 किलो चांदीच्या पादुका केलेल्या आहेत बरं. ते पादुका तुकोबारांच्या मंदिरातून मिरवणुकीमध्ये भंडारा डोंगराच्या पायथ्याशी भंडारा डोंगराजवळ तुकोबाराचे मोठा असणारा उत्सव सुरुवात आहे. त्या उत्सवासाठी त्या दिंडीसाठी एवढं लौकिक असं असणारं तिथं नियोजन लावलेलं आहे. ते नियोजनाचार्य म्हणजे छोटे माऊली कदम माऊली आहेत बरं का. त्यांनी सांगतात की म्हणजे या पादुकाच्या दिंडी मिरवणुकीसाठी 375 झेंडे करेल बरं का. 375च का तर 375वा अमृत महोत्सवी आहे म्हणून 375 झेंडे करेल पताकाधारी आणि त्याच्या मागे 375 कळस आहे. माय माऊली कळस घेऊन 375 लोक असं आयडी कार्ड बनवून असं असणार त्यांनी त्या दिंडीला असं असणार व्यवस्थितपणे तिथं सज्ज आहे. कळसाच्या मागे 375 तुळसधारी माय माऊली तुळस घेऊन आहे. त्यांच्या मागे 375 टाळकरी त्यांच्या मागे 375 पकवाजे त्यांच्या मागे 375 विणेकरी त्यांच्या मागे 375 तुकाराम नावाचे असणारे महाराज वारकरी सर्व तुकाराम महाराजांचे त्याचा आधार कार्ड घ्यायचं. हे
कोणाचं नाव? तुकाराम महाराज आहेत. हा, तुम्ही चला आमच्या देवीला. असं 375 तास असणारे वारकरी तुकाराम महाराज या नावाचे त्या दिंडीसाठी त्या पद्धतीनं तिचं लौकिक असं असणार वर्णन ते सोहळा आपल्याला पाहण्यासाठी भेटत आहे. हे दिंडी गेल्या 8 तारखेला असं असणारे भंडारा डोंगराच्या पायथ्याशी जाऊन तिथं भंडारा डोंगराच्या पायथ्याशी हे सोहळा भंडारा डोंगरावरच होणार होता, पण तिथं जागा कमी पडते या ह्याच्याने सर्वजण तिथं 100 एकर जागामध्ये ह्या सत्याचे नियोजन आहे. तिथं मोठमोठे कीर्तनकार मंडळीत महाराज, आमचे गुरुवर्य महाराज, गुरु महाराज आणि चैतन्य महाराज, भंडारतात्या कराडकर असं असणारे तुकोबारायचे वंशज, तिथं असं असणारे मोठमोठे महात्मे तिथं कीर्तनाला उपस्थित आहेत. ते सोहळा पाहण्यासाठी अनेक लोक ते सोहळा पाहण्यासाठी जातात. ते पाहायला गेले ते खरेच ते भाग्यवान आहेत, पण आपल्याला ते तिथं जाणं शक्य झालं नाही. पण ह्या गावामध्ये, ह्या कुरमारपाळी गावामध्ये हेच आपलं भंडारा डोंगर, हेच आपलं गाव देऊळ, हेच आपलं तुकोब, आपलं मारुती मंदिर आणि हेच आपलं पांडुरंग मंदिर, हेच भंडारा डोंगर. बरं का, हेच असणारं इथं असणारं लौकिक सोहळा विजय निमित्ताने आपण सुद्धा नियोजन केलेलं आहे. म्हणून आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत असा आपल्याला परवा काळ लागलेला आहे. मागे काही दिवसात झाले कुंभमेळा, हा सुद्धा परवा काळ आपल्याला लाभलेला आहे. ते कुंभमेळा सुद्धा शतकोत्तर तपपूर्ती सोहळा, ते सुद्धा कुंभमेळा आपल्याला लाभलेला आहे. आणि त्यातल्या हा सुद्धा कीर्तनाचा सोहळा, हा सत्याचा सोहळा, हे सुद्धा आपल्याला एक पर्व काळ आपल्याला आहे. महाराज म्हणतात कथा देवा कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी Thank you.